तर सत्तेतले बरेचसे लोक व्हीएसआरच्या मालकाशी संबंधित आहेत। सत्तेतले लोक व्हीएसआरच्या मालकाला वाचवत आहेत। रोहित सिंग अमेरिकेमधील मियामीमध्ये गेलेला आहे। रोहितला बाहेर जाण्यासाठी कुणी मदत केली असे अनेक सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलेले आहेत। दादा गेल्याचं दुःख नाही, पैशांसाठी कंपनीला मदत करण्यात आली असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक, नेते, काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे आणि काही दुसऱ्या राज्यातले, त्यातलं एक राज्य आम्हाला कळलंय ते म्हणजे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशचे टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते, ते कोण मी सांगणार नाही, पुढच्या काही ह्याच्यामध्ये मी मला माहिती आहे का तर 100% माहिती आहे। टीडीपीचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या व्हीएसआरचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते। मग व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता आणि आज व्हीएसआर या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय, टीडीपी या पक्षातले, या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअर जेट एअरक्राफ्ट व्हीएसआर व्हेंचर एव्हिएशन मिनिस्टर। का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे? का दादांचा अपघात झाल्यापासून, का घात झाल्यापासून आतापर्यंत या राज्याचे सुद्धा मंत्री व्हीएसआरली प्रवास करतायत? का आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा व्हीएसआर चालू आहे? का? प्रश्न आहेत ना। आमचं धडधडीत डायरेक्ट म्हणणं आहे की सत्तेतले बरेचसे लोक हे व्हीएसआरच्या मालकांच्या निगडीत आहेत। काही लोकांचे व्यवसाय आहेत। हैदराबादचा एक कुठला तरी मोठा व्यावसायिक आहे, तो कोणाच्या जवळ आहे याच्या खोलात सुद्धा मी जात नाही, त्याची 2 विमानं आहेत आणि दोन्ही विमानं व्हीएसआरच्या नावाली आहेत।